श्रीमत दासबोध दशक 18वा बहुजिन्सी समाज 7वा जनस्वभाव निरूपण. श्रीराम समर्थ. जनाचा लालची स्वभाव आरंभी म्हणती देव, म्हणजे मला काही देव ऐसी वासना. काहीच भक्ती केली नसता आणि इच्छिती प्रसन्नता, जैसे काहीच सेवा न करिता स्वामीस मागती. कष्टेविन फळ नाही, कष्टेविन राज्य नाही, केल्याविन होत नाही साध्य जनी. आळसे काम नासते, हे तो प्रत्ययास येते, कष्टाकडे चुकविते हीनजन. आधी कष्टाचे दुःख सोसिती, ते पुढे सुखाचे फळ भोगिती. आधी आळसे सुखावती, त्यास पुढे दुःख. इहलोक अथवा परलोक, दोहीकडे सारखाची विवेक. दीर्घसूचनेचे कौतुक कळले पाहिजे. मिळविते तितके बक्षिती, ते कठीण काळी मरून जाती. दीर्घसूचनेचे वर्तती, त्याचे भले. इहलोकीचा संचितार्थ, परलोकीचा परमार्थ. संचितेवेन व्यर्थ जित मेले. एकदा मेल्याने सुटेना, पुन्हा जन्मोजन्मी यातना. आपणास मारी वांचविना, तो आत्महत्यारा. प्रतिजन्मी आत्मघात, कोणे करावे गणित. या कारणे जन्ममृत्यू केवी चुके. देव सकळ काही करीतो, ऐसे प्राणी मात्र बोलतो. त्याचे भेटीचा लाभ तो अकस्मात झाला. विवेकाचा लाभ घडे, तेने परमात्मा ठाई पडे. विवेक पाहता सापडे विवेकी जनी. देव पाहता आहे एक, परंतु करीतो अनेक. त्या अनेकाचा एक म्हणू नये की. देवाचे कर्तृत्व आणि देव कळला पाहिजे अभिप्राव. कळल्याविना कित्येक जीव उगेच बोलती मूर्खपणे. शहाणपण वाढवाया कारणे, तृप्ती लागी पाव करणे ऐसे झाले. जेही दंड कष्ट केले, ते भाग्य भोगून टेले. एर ते बोलतची राहिले करंटे जन. करंट्याचे करंट लक्षण समजून जाती विचक्षण. भल्याचे उत्तम लक्षण करंट्यास कळेन. त्याची पैसावली कुबुद्धी, तेथे कैची असेल शुद्धी. कुबुद्धी त्याची सुबुद्धी ऐसे वाटे. मनुष्य शुद्धी सांडावे, त्याचे काय करे म्हणावे. जेथे विचाराच्या नावे शून्यकार. विचारे हे लोक परलोक, विचारे होत असे सार्थक. विचारे नित्यानित्य विवेक पाहिला पाहिजे. इथे श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे जनस्वभाव निरूपण नाम समाज 7वा.